हीच मागणी आहे. आणि रितेश देशमुख सर यांनी बोललं, ठीक आहे, तुम्ही अतिशय उत्कृष्ट जे आहे ते होस्टिंग तिथे करता, जे खऱ्याला खोटं खोट्याला खरं असं म्हणत नाही, तुम्ही खऱ्याला खरंच म्हणता, तेही पटते जनतेला. परंतु दिव्याने केलेली गोष्ट कुठेही सहानुभूती याच्यामध्ये नाही का तिने बरोबर केले म्हणून, ती चुकलीही असेल, पण तिला बाकीच्यांना एवढ्या वेळा संधी दिल्या, तिला एकदा संधी द्यायला हवी होती असं महाराष्ट्राचं मत आहे. जो तुमचा नियम आहे आता ती इविक पण तुम्ही केलं आणि तडकाफडकी निर्णय करून टाकला. पण हेच अनुश्री रुचिता यांच्या बाबतीत भाऊच्या धक्क्यावरती निर्णय घेतले जातात, आठवडाभर वाट बघितली जाते आणि इथं 10-12 तासात तुम्ही निर्णय करून मोकळे होता, जे की ठीक आहे. समजा दिव्याने असं केलं तर तिला समजा इविक केलं तुम्ही, पण आता इथून पुढे जर अशी कोणती धमकी, आता धमक्या दिलेल्या गेलेल्या आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिजे. रुचिताने दीपालीला सुद्धा धमकी दिली होती, रुचिताने करणला तिथं मारण्याचा प्रयत्न केला होता.